निर्णय फायनलच्या मॅचकडे आपण बोलतोय. विवेक गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. एका बाजूला सौरभ सिंग स्ट्रायकर इनला, नॉन स्ट्रायकर इनला मोहित तमायची गरबाला मिळतोय. शॉट फाईनल एक शॉट थर्ड मॅन तैनात आहे. पॉइंट आहे कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक. जिथे मात्र आपण पाहतोय गली तैनात करण्यात आली. मिड ऑन आहे शॉट स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल फटका डाऊन द ग्राउंड केला. विनीत चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विरुद्ध दिशेने जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न इथे मात्र असफल राहिलाय. पहिल्याच बॉलवरती व्हाट अ फैंटास्टिक स्टार्ट, चौकार. ये खिलाड़ी पॉजिटिव क्रिकेट खेलना जानता है सौरभ सिंह, और यहाँ भी पहली गेंद से शुरुआत की है. अच्छा स्ट्रोक देखने मिला, हालांकि प्रयास अच्छा किया था विनीत माली ने, मगर कैच नहीं बन सका और पहली गेंद को सीमा रेखा के पार भेज दिया है. सबसे ज्यादा रन इस टूर्नामेंट में बनाने वाले खिलाड़ियों की सूची में इस खिलाड़ी का नाम भी है सौरभ सिंह का. पूरे टूर्नामेंट में काफी बढ़िया क्रिकेट खेला है और जिस तरह से मेरिट पर क्रिकेट खेलते हैं और सीधे बैट से काफी अच्छा क्रिकेट खेलते हैं, और इस टीम के फाइनल में आने में इनका योगदान काफी अहम है. हो 21 बॉल 65 धावा आणि अगदी 18 चेंडू 49 धावा या खेळाडूच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. इंटेन्शन क्लिअर, मोठे फटकेबाजी करण्याचे. यावेळेचा बॉल डायरेक्ट हिट ची नामी संधी इथून मिस केली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळालं होते. विनीत माळी बिडॉन 38 सर्कल मध्ये त्याचा फायदा उचलला. पहिल्या बॉलवरती चौका ठोकला आणि तदनंतर आपण पाहिलं एक चांगल्या टप्प्यावरचा बॉल फुललेन मध्ये टाकला. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात एक सिंगल आली आहे. यावेळेला मोहित स्ट्रायकर एंडला येत असताना पाहायला मिळतं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. या सडपातळ बांध्याच्या या खेळाडूने देखील चांगलं प्रदर्शन केलंय. युवा आणि जिगरबाज आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. आत्मविश्वास नेहमी ओसांडून वाहतो या खेळाडूचा. 5 धावा धाबलकावरती बनलेले आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळेला लोड फुलटोज वेगाने अपील करण्यात आली आहे. यश त्यांच्या मधोमध सापडलाय. लेग बिफोर प्लम स्वरूपामध्ये फलंदाज क्रमांक पहिला मोहित आउट. फुलटॉस गेंद थी, इस फुलटॉस गेंद को पढ़ नहीं पाए विवेक के मोहित तमायचेकर, और वापस लौटना होगा. स्टंप के सामने पकड़े गए. फुलटॉस थी ये, और पहली ओवर में ये विकेट आता हुआ अच्छी शुरुआत की थी सौरभ ने, और उसके बाद एलबीडब्ल्यू के रूप में आउट होकर पैवेलियन की तरफ जा रहे मोहित तमायचेकर, जिन्होंने भी काफी अच्छा खिलाया. युवा प्रतिभाशाली खिलाड़ी है और पहला झटका यहाँ लगता हुआ रॉयल वॉरियर्स सिपास टाइगर को. चेंडूला पिच होऊन दिलं नव्हतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल आणि थेट शहरावरती आदळत असताना पाहायला मिळाला, ज्यावरती विकेट आलेली आहे. 5 धावा धाबलकावरती आहेत. पहिला धक्का लागलाय. ब्रेक थ्रू मिळून दिलाय. अमय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना अमय अगाशेला आपण पाहत आहोत. मीरा भाईंदर विभागामधून येत असताना आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू या विभागाने दिलेला आहे, आणि त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये अमय अगाशेला आपण पाहतो बॅटिंगसाठी तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 5 धावा धाबलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. पार्टनरशिप बिल्ड होईल एका क्षणाला असं वाटलं होतं या स्पर्धेतली पहिल्या विकेटसाठी, आणि सर्वाधिक मोठी भागीदारी करणारे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धाबा गोळा करतील, परंतु विकेट मिळवण्यामध्ये पटाईत असणारा विवेक शिलार पहिल्याच बॉलवरती इथे ब्रेक थ्रू मिळून दिला त्याने. सुरुवात दमदार झाली आहे वायू 11 बोनकोडे टीमची. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला हाफ ट्रॅकर होता. लटकट केला. क्षेत्ररक्षकाला शोधलाय. अमय आगासे आला. अमय आगासे गेला देखील. पहिल्याच बॉल फेस करत असताना लेटकट करण्याचा प्रयत्न. तो झाला बाद. सॉफ्ट डिसमिसल. इस टूर्नामेंट का उनका 12वां विकेट है और पहले पायदान पर है इस वक्त उस सूची में. इस गेंद को थोड़ा सा पीछे किया था, पटका था, और वहां से उछाल इस गेंद को थी और सिर्फ ढकेलना चाहते थे थर्ड मैन की दिशा में, मगर वहां पकड़े गए. बिलाल ने पकड़ा है कैच, और पहले ओवर में दूसरा झटका दिया है आप विवेक शिलार ने. क्या गेंदबाजी की है. 7 विकेट हासिल किए थे. हैट्रिक लिया इस टूर्नामेंट में, और इस मैच में दूसरा विकेट पहली ओवर में, और बैक टू बैक. हमारे साथ तुरे भाई भी जुड़ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे. 5 पर 2. जय सर, काफी अच्छी गेंदबाजी हो रही है, मगर ये मुकाबला 12 ओवर का है, ये भी भूलना नहीं चाहिए. खेळाडू कदाचित हे विसरू लागलेत. विवेक शेलारने केवळ 12 विकेट हस्तगत केलेलं नाही. चंदू त्याच्या नावावरती आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अद्याप आपण पाहिलं ना तर 42 धावा देखील आहेत. एका मॅच मध्ये 9 बॉल मध्ये 27 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 15 धावा त्याच्या बॅटमधून मागील मॅच मध्ये आलेल्या आहेत.
एकंदरीत 42 धावा आणि 12 विकेट हस्तगत केल्यात त्याने. पहिल्या मॅच मध्ये 7, दुसऱ्या मॅच मध्ये 2, तिसऱ्या मॅच मध्ये 1 विकेट, चौथ्या मॅच मध्ये तिथे आणखीन 1 विकेट त्याच्या नावावरती आलेली, 2 विकेट त्याच्या नावावरती आलेल्या आहेत. त्यामुळे आज आपण पाहिलं ना, सातत्याने चांगलं प्रदर्शन तो करतोय. विकेट हॅट्रिक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष कनोजिया बॅटिंगसाठी. छोटा पॅकेट. मागील मॅच मध्ये 33 धावा. सेमीफायनलचा सामना संघाला विजेते पद पटकावून देणारा खेळाडू आता संघ अडचणीमध्ये आहे, त्याला बाहेर काढायचंय. बॅटिंग करावी लागेल या सामन्यामध्ये. हा ट्रॅप पहा किती चांगला रचला गेलाय. शेजारी वाढलेत आशिषचे. हॅट्रिकचा बॉल आणि तोही वेगाने उजव्या यष्टीच्या बाहेर ड्रायव्हिंग लेंथ वरती ड्रिल करून दाखवतो फलंदाज. ड्राई असा करायचा होता, परंतु ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीन वरती पाहतो. उजव्या यष्टीच्या बाहेर, शरीरापासून दूर, प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न राहिला होता फलंदाजाचा. हा डॉट बॉल येतोय. 5 चेंडूमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. चंदू सर, 2 फलंदाज बाद. काय कामगिरी. काफी अच्छी गेंदबाजी, प्रॉपर लाइन और लेंथ पकड़ के गेंदबाजी हो रही है विवेक शेलार की, और इसी के लिए जाने जाते हैं. यावेळेचा बॉल फुल लेनचा पाहायला मिळाला होता. सिंगल चा प्रयत्न कोणताही झालेला नाही. सर्वांचं कौतुक आपण केलं, परंतु आज आमचे अल्पेजी गायकवाड यांनी हा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. विवेकने 12 विकेट आणि 42 धावा ही कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झाल्यात. टॉस आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना रॉयल वॉरियर्स श्रीफा स्ट्राइकर. पहले ओवर में काफी अच्छी गेंदबाजी रही है, 2 विकेट भी हासिल किए और सिर्फ 5 रन दिए विवेक शेलार ने, मगर अच्छा बैटिंग लाइनअप है सिपा स्ट्राइकर रॉयल वॉरियर्स का भी, और ये टीम भी प्रयास करेगी एक अच्छा टोटल यहाँ खड़ा करने की. आज के दिन का ये आखिरी मुकाबला, इस टूर्नामेंट का आखिरी मुकाबला. हालांकि जय सर, दोनों सेमीफाइनल अच्छे हुए. एक बड़ा टोटल करके भी अच्छा हुआ और एक सेमीफाइनल छोटा टोटल में भी अच्छा हुआ. तो दोनों सेमीफाइनल मैच अच्छे हुए और ये फाइनल भी अच्छे होने के आसार जरूर रहेंगे. उसके लिए खेलना होगा, और सभी की निगाहें आशीष कनोजिया और रन काफी मात्रा में जिस खिलाड़ी ने बनाया इस टूर्नामेंट में, सौरभ सिंह, इन पर भी निगाहें रहेंगी. सौरभ सिंग ही मागे नाहीये. 130 धावा त्याच्या बॅटमधून अद्यापच्या आल्या होत्या आणि या मॅचच्या वेगळ्या आहेत. जो बॅटिंग तो करतोय, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येतोय. फिरकीचा या जादूगाराला गोलंदाजी मार्क मध्ये इन्व्हाइट करण्यात येत आहे. अल्पावधीमध्ये यशाची उंच शिखरे गाठणारा आणि तथा सातत्याने आपल्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावरती मैदानावरती सोळो की पोळो करून सोडणारा फलंदाजांना असा गोलंदाज आर्यन भोईर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. सातत्याने त्याची गोलंदाजी ही प्रामुख्याने महत्वाची राहिलेली आहे आणि त्याचं प्रदर्शन महत्वाचं राहील, कारण पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आलेल्या आहेत. 5 धावा केवळ विवेकने खर्च केलेला आपण पाहिलात. वायू 11 बोनकोडे टीम. स्ट्रायकर एंडला सौरभ. पुढचा बॉल यावेळेला फ्लिक केला ऑन साइडला, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न होतोय. सेकंड रन, परंतु त्याआधी रन्स मिळतात 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिंग इज किंग. सौरभ सिंग ने ठोकला चौकार. अच्छा स्ट्रोक सौरभ का, जगह बनाकर खेले, थोड़ा सा पैर की तरफ करने का यह प्रयास था, मगर दिशा दी इस गेंद को और भेज दिया फाइनली की दिशा में 4 रनों के लिए. अच्छी बैटिंग हो रही है, और इस तरह से अगर स्ट्रोक आएंगे तो एक आपका कॉन्फिडेंस बढ़ेगा, आत्मविश्वास बढ़ेगा, और उस तरह से आपको खेलना होगा. हालांकि विकेट जरूर जा चुके, मगर जय सर, हमने देखा है इस टूर्नामेंट में साझेदारियां बनी है और साझेदारियों के कारण मैच भी जीते गए हैं. तो यह साझेदारी की आवश्यकता है बैटिंग करने वाली टीम को. आणि त्याच्यामध्ये महारथ आहे. पहा, सौरभ सिंगने मागील मॅच मध्ये आपण पाहिलं, पहिल्या सामन्यामध्ये 135 धावांची भागीदारी बनवलेली आहे. आणि अगदी त्याच वेळेला नव्याने दाखल झालेला आशिष कनोजिया, त्याने मागील मॅच मध्ये चांगली पार्टनरशिप केलेली आहे. त्यामुळे पार्टनरशिप इम्पॉर्टंट आहे. हा बॉल, पहिला चेंडू पाय पकडण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने आणि आशीर्वाद दिला 4 धावांचा. धावफलकावरती 9 बनल्या, 2 फलंदाज बाद झालेत. पुढचा चेंडू गोलंदाज वर विकेटने. हाफ ट्रॅकर उसळी घेणारा, जास्तीची उसळी इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. हा बॉल दिशाहीने अभांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने 10 बनलेल्या आहेत. पहिल्या चेंडूमध्ये आपण 5 धावा खर्च केलेला पाहायला मिळत आहे. हा कटरचा वापर, फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल सातत्याने उसळी घेणार आणि अतिरिक्त उसळी इथून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये फारसे बदल होत असताना आपण पाहत आहोत. याही गोष्टी महत्वाच्या आहेत.
फलंदाजाला प्रत्येक चेंडूनंतर काही ना काहीतरी वेगळं पण आणल्यानंतर विचारांचा काहूर माजवला जातो त्याच्याही मनामध्ये आता पुढे काय करायचंय. ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला एक 30 सर्कलच्या बाहेर, एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड विकेट 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल गोलंदाज अराउंड विकेटने स्लोवर वन होता. ऑन साईडला फ्लिक केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक विनी चेंडूवरती येतोय सिंगलला, इथूनही डबल मध्ये सातत्याने कन्वर्ट करण्यात येत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये सौरभ सिंग कडे आपण पाहिलं ना, तो सातत्याने वेगाने धावतोय. फिजिकल फिट वाटतोय, आत्मविश्वास चांगला आहे त्याचा आणि सातत्याने आपण पाहिलं ना तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना धावा गोळा करतोय. 12ला 2 आहेत. 12 लॉस ऑफ टू विकेट. यावेळेला लोड फुलटोज होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटक्याचं परफेक्शन तितकंसं चांगलं पाहायला मिळालं नाही. लोअर फुलटोज बॉल, एक सिंगल मिळते. ही अपॉर्च्युनिटी मिस केली बॅटरने असंच म्हणावं लागेल. ऑन साईडला मोठा फटका खेळला जाऊ शकत होता. सिंगल आली आहे. 13 धावा फलकावरती, 2 फलंदाज बाद. तितकी मुभा देत नाहीये. आर्यन भोईची खासियत आहे गोलंदाजाची, वारंवार विचार करण्यास भाग पाडतो फलंदाजाला. काही चेंडू गोलंदाजाचे, काही चेंडू फलंदाजाचे. हा क्रिकेटचा हा खेळच असा आहे, रंजकता भरा. कारण इथे आपण पाहिलं ना तर कधी गोलंदाज वरचढ ठरतात, कधी कधी फलंदाज. 5 वरती 2 होते आणि तदनंतर भागीदारी आता रचली जाते. आर्यन, हा बॉल उजव्या यशीच्या बाहेर, स्लिप तैनात आहे. त्यामुळे इथून मात्र आपण पाहतोय दिनेश पाहायला मिळतोय फर्स्ट स्लिप मध्ये डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. 3 बॉल वरती अद्याप अकाउंट ओपन करता आलेलं नाही आहे या खेळाडूला. आशिष कनोजी आज स्ट्रायकर एंड वरती आहे. स्ट्रोक मेकर आहे बॅटर, गॅपचा वापर सातत्याने करतो. या वेळेचा बॉल देखील ऑन साईडला फुललेनचा होता. क्षेत्ररक्षक आलाय, यावेळेला डायरेक्ट हिट, नेम लागला, गेम झालाय. फलंदाज क्रमांक 3 आशीष कनोजे आउट. आशीष ने थोड़ी सी जल्दबाजी की है, क्योंकि जैसे स्ट्रोक खेला वैसे उनका ही कॉल था और रन के लिए दौड़ पड़े, मगर वहां थे विनीत माली और उन्होंने डायरेक्ट हिट लगाया है. रिस्क लिया आशीष ने और उसी के कारण आउट भी होना पड़ा है. आशीष का यहाँ रनआउट का विकेट ये सही साबित नहीं रहेगा इस टीम के लिए, क्योंकि इस टीम के लिए अहम खिलाड़ी है. एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं जैसे खेला मिड ऑन की दिशा में निकल पड़े थे और डायरेक्ट हिट. ओहो हो, बहुत दूर थे और एक विकेट आता हुआ. हा 3रा थ्रो फायनली लागला असंच म्हणेन मी, कारण 2 वेळेला अपॉर्च्युनिटी मिस झाली होती विनीत माळीच्या माध्यमातून आणि फायनली हा नेम चांगला लागलेला पाहायला मिळतोय. जिथे गेम होतोय फलंदाजाचा डायरेक्ट हिट जो सुपर हिट ठरलाय. फ्रेम मध्येही नव्हता बॅटर. 13ला 3 आहेत, 3-13 वाजलेत असंच म्हणावं लागेल. दुसरं षटक प्रगती पथावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. राज गोटणकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राज गोटणकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना आपण पाहत आहोत. हा डाव सावरावा लागेल, स्वतःला आवरावा लागेल. हे चांगलं प्रदर्शन व्हायला हवं. रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु रिक्स जो घेतो तोच मोठा होतो. रिक्स घेतली, तोटा झाला आणि इथे ह्या गोष्टीची आवश्यकता होती का, हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतोय. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये विकेट गमावल्या जात आहेत. संघ अडचणीमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये या गोष्टीची आणि या धाबेची आवश्यकता होती का, जोखीम पत्करली होती त्या ठिकाणी आशिष कनोजी याने. यावेळेचा बॉल फटका समोर केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूच्या खाली. आणखीन एक सफलता, 1 ब्रिंग्स 2. आणखीन धक्का लागलाय. 4था फलंदाज सौरभ सिंह आउट. ये बड़ा झटका था. थोड़ी देर पहले ही रनआउट का विकेट आया था आशीष का और यहाँ सामने की दिशा में बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में आउट होकर पैविलियन की तरफ लौट चुके हैं. दूसरे ओवर 2 ओवर की समाप्ति, 13 रन 4 विकेट. यहां से पारी को संवारना होगा किसी को, तो यहां से साझेदारी की आवश्यकता है. यहां पारी को संवारने की आवश्यकता है और गलतियों के बाद गलतियां कर रहे हैं बैटर. यहां एक बड़ी साझेदारी की आवश्यकता है. अच्छी शुरुआत वायु 11 बोनकोड़े, स्वप्निल नाइक एंड कंपनी, मगर रॉयल वॉरियर कमबैक करना जानती है और उन्हें अब कमबैक करना चाहिए और उसके लिए साझेदारी चाहिए. आशीष और सौरभ दोनों एक ही ओवर में बैक टू बैक रनआउट और उसके बाद कैच आउट के तौर पर वापस लौट चुके हैं. आर्यन भोईलला आणखीन एक सफलता इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. आणि या खेळाडूला इथे टक्कर द्यायला
कोणी तितकासा समर्थ कामगिरी करणारा खेळाडू पाहायला मिळाला नाही. विकेट प्राप्त होतीये. 13ला 4 बाद झालेत. विवेक शेलार गोलंदाजी मार्क मध्ये येतोय. 5 धावा 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत. रोहित नार्वेकर यांच्यासाठी अमरदादा परुळेकर यांच्याकडून अर्धशतक केलं याही परिस्थितीमधून तर 5,000 रुपयाचा पुरस्कार असेल. 13ला 4 आहेत. बिकट परिस्थिती या संघ अडचणीमध्ये आहे. हा डाव सावरण्यासाठी कोणाला तरी एकाला मैदानाच्या आतमध्ये अगदी जास्त वेळ व्यतीत करावा लागेल. धीरोदार्थता चांगली दाखवावी लागेल. स्थिर सावर व्हावं लागेल. बॉल उसळी घेणारा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पुश केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. गॅप मोठा इथे होणार नाही या धावांचा तोठा. रन्स मिळतात 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. राज गोठणकरच्या बॅटमधून चौकार. इसी तरीके से बैटिंग भी करनी चाहिए. थोड़ा सा खेलना भी होगा यहाँ रुककर मैदान के अंदर सिंगल डबल्स और इस तरह से भी रन बन सकते हैं. जल्दबाजी की और तीनों ओवर की शुरुआत चौके से हुई है. विवेक शेलार के पहले के गेंद पर चौका लगा था. उसके बाद आर्यन बोहिर के और विवेक जब तीसरे ओवर में आए इस ओवर में भी पहली गेंद पर चौका ही जड़ा गया है. स्कोर होता हुआ 17. 17 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. प्रत्येक षटकाच्या पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आलाय. पुढचा चेंडू यावेळेचा बॉल फुललेनचा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न इथूनही ऑलॉंग विथ द कार्पेट केला. गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. एक्सचा कव्हरला. एक्सलेंट टाइमिंग एंड ब्यूटीफुल प्लेसमेंट. आणखीन एक चौकार और एक बढ़िया स्ट्रोक यहाँ देखने मिला है. ये गेंद लेंथ पर तो अच्छी थी मगर यहाँ ग्राउंड के सहारे सीमा रेखा के बाहर भेज दिया. राज गोठनकर अच्छी बैटिंग कर रहे हैं और एक बड़ी इनिंग की आवश्यकता उन्हें भी है. अच्छे खिलाड़ी है और पिछले कुछ दिनों में बड़े बड़े टीमों में भी नजर आ रहे हैं मगर एक इनिंग की बड़ी आवश्यकता है राज को भी. यावेळेचा चेंडू सडेतोड उत्तर दिलंय. बॅटची आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. सॉफ्ट डिसमिसल. विकेट प्राप्त केली. एक तेरी तो एक मेरी. ही टोन सेट केली होती असंच म्हणावं लागेल. कारण या आधीचा बॉल शॉर्ट ऑफ द लेंथ त्याच्यावरती चौकार. तदनंतर फुल लेंथचा बॉल त्याच्यावरती चौकार आणि टोन सेट केली आणि यावरती विकेट प्राप्त केली. फलंदाज बाद. आधे खिलाड़ी पैविलियन में जाकर मैच का आनंद ले रहे हैं अभी. जयस अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. जय सर 3 विकेट और 13 रन और पहले पायदान पर फिर एक बार और अच्छी पोजीशन में विवेक शेलार. 21 पर 5. 12 ओवर का ये मुकाबला है और इस मुकाबले में फिर एक बार वही कहूंगा कि यहाँ साझेदारी या सिंगल डबल भी जरूरी है. खेळाचं चित्र आता विचित्र बनलंय. 5 फलंदाज 21 या धावसंख्येवरती डगआउट मध्ये आराम फरमावतात. वसीम कन्नड बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत. आता वेध लागली आहे ना. मला 5 विकेट अजूनही आता डाऊनलोडिंगला विवेकने टाकलेत की काय असं दिसू लागलंय, वाटू लागलंय. बाकी तर करणं ते केवळ आनंददायी आहे. कारण बाकी तर ही अनेक वेळेला ती खरी ठरतातच असं नाही. उत्साह वाढवतात, आनंद देतात. या पलीकडे जास्तीचं काय नाही. विवेकने 3 विकेट मिळवल्यात. 13 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 9 चेंडू अद्याप टाकलेले आहेत. अद्याप त्याच्याकडे 9 चेंडू येणं त्याचे बाकी आहेत त्याच्या स्पेल मधले. त्यामुळे पुढे 2 विकेट तो जर मिळवतो तर 5 विकेट हॉल करणारा आणखीन एक गोलंदाज, एक मात्र गोलंदाज ठरू शकतो की या स्पर्धेमध्ये 2 वेळेला 5 विकेट हॉल त्याच्या नावावरती येतील. 21ला 5 आहेत. वसीम कन्नड बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. ओव्हर विकेटने विवेक. हा चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न. लाईन मिस केली आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. प्रचंड वेग आहे. दिशेवरचं नियंत्रण चांगलं असायला हवं. कारण भरधाव वेगाने गोलंदाजी करत असताना ज्याची दिशा चांगली ना त्या संघाची दशा चांगली असते. दिशेवरचं नियंत्रण चुकलं मग आयुष्य असू द्यात किंवा क्रिकेटचा खेळ दिशा चुकली की संपूर्ण आयुष्याचा पारिपाक चुकतो. वेगाने टाकलेला बॉल. विवेक पुढचा चेंडू. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र मधोमध आहे. यश त्यांच्या मधोमध. आणखीन एक विकेट. आणखीन एक सफलता. फलंदाज लेग बी फोर्स स्वरूपामध्ये वसीम कन्नड आउट. चौथा विकेट विवेक शेलार को मिलता हुआ 22 पर 6 और एक विकेट का पतन यहाँ होता हुआ. अच्छी गेंदबाजी हो रही है और जिसकी बार बार चर्चा हम कर रहे हैं कि यहाँ साझेदारी की आवश्यकता है, यहाँ सिंगल डबल की आवश्यकता है.
और एक विकेट। लेंथ पर की थी ये गेंद और थोड़ा सा क्रॉस खेलने का प्रयास था। बॅकफूट वरून खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला आणि विवेक आज आगीचे घोळे टाकतोय. खरं तर चांगली गोलंदाजी त्याने केलेली पाहायला मिळते आहे. खरं तर 6 फलंदाज बाद झालेले आहेत. खरं तर मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं ना तर 26-6 होते. 26-6 होते याच संघाचे आणि इथून 91 धावा या संघाने बनवल्या होत्या. प्रोजेक्ट स्कोर देखील 99 दर्शवतोय. एक गोष्टीची चर्चा होईल ना, ज्यावेळेला सेलिब्रेशन साठी विवेक गेला मला करणने काय म्हणाला असेल, कारण त्याच्यासाठी काही ठेवतोय की नाही हा खेळाडू. ज्या रीतीने कामगिरी त्याने केली आहे, प्रदर्शन प्रत्येक क्षणाक्षणाला चांगल्या दर्जाचं होत असताना खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. एक पाऊल दूर राहिलाय 5 विकेट हॉल करण्यासाठी. 14 धावा, 4 विकेट. सातत्याने वेगाने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. अकीब खान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आता इथून पुढे तेलेंडर पाहायला मिळतील की काय असंच वाटू लागलंय, कारण अकीब आलाय जो गोलंदाजी देखील करत असताना पाहायला मिळतो, ज्याला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी फेरबदल करण्यात आलाय. मिड विकेट फारसा जवळ उभा केला. मिड ऑफ अगदी समोर आहे, मिड ऑन अगदी समोर आहे. 30 सर्कल मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बोलावण्यात आलंय. पुढचा चेंडू गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर, तो ही परफेक्ट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, जणू काय सातत्याने कम्प्युटराइज गोलंदाजी करावी तसंच प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर एखादं नाणं ठेवावं तिथेच चेंडू टाकलेत. ऍक्शन रिप्ले स्क्रीन मध्ये तुम्ही पाहता. आणखीन एक डॉट बॉल येत असताना 14 विकेट या गोलंदाजाच्या नावावरती. 42 धाबा देखील पाहायला मिळाल्यात. हाही बॉल वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट 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 सातत्याने डॉट बॉल येत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 22 आहेत. 6 फलंदाज बाद झालेत. चंदू सर काय म्हणाले प्रदर्शनाच्या बाबतीत? खूप चांगली गोलंदाजी राहिलेली आहे आणि सातत्याने पायावर मारा करण्याचा प्रयत्न देखील त्यांचा प्रयत्न इकडे राहिलेला आहे. परंतु अजूनही मी म्हणेल की एखादी कुठेतरी पार्टनरशिप, कारण रॉयल वॉरियर्स जसं वसीम यांनी सांगितलं की या टीम बरोबर आम्ही सातत्याने खेळतोय, या टीम मध्ये प्रत्येकाची भूमिका त्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे टीमची भूमिका म्हणून का होईना या ठिकाणी कामगिरी करावी लागणार आहे आणि पार्टनरशिप करावी लागेल. सौरभ सिंग ज्यांनी 4 इनिंग मध्ये 142 पहिल्या नंबरवर आहेत रनच्या बाबतीत. आकाश जंगीड 120 दुसऱ्या नंबरवर. भार्गव पाटील 106, निखिल जाधव 102, केतन मात्रे 101, मोहित 97, प्रणव भोईर 95, दिनू कांबळे 89, विनीत माळी 83 आणि प्रशांत गरत 68. हे आहे टॉप 10 बॅटर. पहिल्या नंबरवर विकेटच्या बाबतीत 14 विकेटचा पहिल्या नंबरवर आहे विवेक शेलार. किरण पाटील यांच्या 10, योगेश बालेकर 7, आरफ यांच्या 7, प्रथमेश यांच्या 6, आदरच्या 6, फिरोजच्या 6, आर्यनच्या 6 आणि अकीबच्या 5 आणि विरू बाबरे 5. यावेळेचा चेंडू ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येत असताना बला मिळते. केवळ एकेरी धाव आली. आर्यन भुईरला इथे कंटिन्यू करण्यात येते. फ्रंट लाईन गोलंदाजांकडे जास्तीचा भर दिला संघाने. चांगली कामगिरी, चांगलं नेतृत्व इथून पाहायला मिळत आहे, कारण विवेकने चांगला गोलंदाजांचा वापर केलाय. क्षेत्ररक्षणातले बदल आपण पाहिलेले आहेत. विवेक शेलारच्या नावावरती 14 विकेट आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याची कामगिरी लाजवाब राहिलेली पाहायला मिळाली. 10 विकेट किरण पाटीलच्या नावावरती पाहायला मिळाल्या. योगेश बालेकरच्या नावावरती 7 विकेट आहेत. यावेळेस बॉल वेगाने उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. अजित मोहिते पोहोचेल चेंडूपर्यंत. तद्वर मिळालेली एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारते 24-6 आहेत. 24 धावा धावफलकावरती. 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. आपण म्हणतो ना, युद्धातले घोडे वरातीत कदापि नाचत नसतात. आपण युद्धातले आहोत हे विसरून चालता कामा नये. इथे लढवई वृत्ती दाखवावी लागेल. खरं तर हे युद्ध आहे. अंतिम सामना, ग्रँड फिनाले आपण पाहतोय. मान्सून ब्लास्ट 2026. यावेळेस बॉल वेगाने पंचांकडे लाऊड अपील. या मॅच मधली ही सर्वाधिक मोठी विकेट आहे. एक मात्र आशेचं किरण होतं, जे अर्थात रोहित नार्वेकर नावाचं चतुर देखील आउट. आणखीन एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळते.
एका मागोमाग एक विकेट येऊ लागलेले आहेत. आर्यनचा हा चेंडू जर पाहिलं तर रोहित नार्वेकर पहिलं थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पुन्हा स्टंपच्या समोर पकडले गेले. कोणताही खेळाडू स्थिर स्थावर होऊन खेळायला तयारच नाहीये. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. आणखीन एक धक्का लागत असताना पाहायला मिळालाय. 24-7. श्रीनिवास मोरिया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. श्रीनिवास मोरियाला आपण पाहतो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 27 जिथे 24-7. 24-7 फलंदाज बाद झालेत. अलर्ट मोड वरतीच आहेत गोलंदाज 24/7 असंच म्हणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये ही कामगिरी सातत्याने चांगली. दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट 10 धावा. आर्यन भोईची कामगिरी आपण पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन आर्यन ओव्हर द विकेटने. यावेळेला लोअर फुलटोज होता. फ्लिक केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाही आहे. धावा अवेलेबल आहे. सिंगल निश्चित मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन देखील कंप्लीट. 2 धावा इथून प्राप्त होत असताना मला मिळाल्या दुहेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या वेगाने बदलत असताना 26 बनलेली आहे. 7 फलंदाज बाद. षटकामध्ये विकेट आल्यानंतर कुठे ना कुठे दडपण आहे. तर श्रीनिवास मोरिया याला बॅटिंग करावी लागणार आहे. कारण एका बाजूला टेलेंडर आहेत. गोलंदाज पाहायला मिळतील. धाव फलकावरती धावा 26 आहेत. 7 फलंदाज बाद. ऍक्युरेसी चांगली आहे गोलंदाजांची. यावेळेचा बॉल दुसरा टाकला होता. फलंदाजाला न समजणारा आणि न उमगणारा. पडल्यानंतर आतमध्ये आला. हा ऑफ ब्रेक होता का दुसरा हे पाहावं लागेल. ऍक्शन रिप्ले पाहणे जोगे राहणार आहे. कारण बॉल ज्या रीतीने आतमध्ये आला वळण घेतला भस करून आतमध्ये आला होता. ऑफ ब्रेक होता. वळण घेणारा जास्तीचा वळण घेणारा इथून पाहायला मिळाला. बॉल मधली गती काढून घेतली होती. यावेळेस चेंडू उजव्या एशीच्या बाहेर रूम मिळाला. हलक्या हाताने प्लेसमेंट चांगली आहे. टॉप ऑफ दी बाउन्स आलंय. हलक्या हाताने केलेला हा स्ट्रोक ऑन दी राईट सिंगल मिळतीये. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 27 आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 27-7. 27/7. अच्छी गेंदबाजी हो रही है और बार बार बैटर के पैर पकड़ने की कोशिश हो रही है. तो थोड़ा सा पैर को संभाल कर खेलना होगा बैटर को. आउटलेट मॉल ऑफ इंडिया. अब डील्स की बारिश रोज होगी. अच्छी बॉलिंग और उसके बाद 7 विकेट वापस लौट चुके हैं. यहाँ से कुछ अद्भुत करना होगा जय सर. बड़ी साझेदारी की आवश्यकता है यहाँ से. और उसके साथ क्योंकि ये श्रीनिवास मौर्य को हमने देखा है इसके पहले भी पिछले साल इस टूर्नामेंट में काफ़ी अच्छा बैटिंग की थी इन्होंने. मुंबई में बहुत सारे टीम के लिए भी क्रिकेट खेला है. साथ में अकीब जो भले ही वो गेंदबाज है मगर वो मैदान के अंदर देख रहे हैं. तो श्री पर बहुत कुछ निर्भर है इस वक्त 7 विकेट जाने के बाद. 27/7. दवा नहीं तो दुआ की जरूरत आहे असंच म्हणावं लागेल. कारण रन्स तितक्याशा आलेल्या नाही आहेत. भागीदारी केली तर धावा बनतात. का नाही. मैदानाच्या आतमध्ये जर का आपण चांगला खेळ करू शकलो. अनेक वेळेला गोलंदाजांच्याही माध्यमातून चांगले प्रदर्शन आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे 7 विकेट गमावल्या आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. श्रीनिवास मोरियाला 7 द्यावी लागेल. विवेकाला पहिलाच बॉल गतीचा वापर केला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. हा प्रॅकर बॉल त्याच्यावरती हुक करत असताना धावांना बुक केलाय. षटकार. वाह वाह वाह. बढ़िया स्ट्रोक. कॉन्फिडेंस जरूर मिलेगा. उछाल थोड़ी सी ज्यादा थी. थोड़ा सा झुक कर पीछे की तरफ खेला है इस हुक को और 6 रन अर्जित किए अपने टीम के लिए. वाह वाह वाह. इस तरह से रन बनेंगे तो मैच में मजा आएगा और एक बड़ा टोटल हो सकता है. और इसीलिए सभी की निगाह है इस वक्त श्री पर है. बॉल होता खूप शॉर्ट. फलंदाज थँक्स अ लॉट म्हणाला गोलंदाजाला. यावेळेचा बॉल इथून मात्र परफेक्ट यॉर्कर. ही खासियत आहे गोलंदाजाची. पहिल्या बॉलवरती प्रत्येक षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट मोठा फटका झालेला आहे. अल्पेजी गायकवाड आपण पाहिला पहिल्या षटकामध्ये चौकार. दुसऱ्या षटकामध्ये चौकार. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल षटकार. परंतु काय कामगिरी राहिली आहे. 5 विकेट हॉल कंप्लीट करेल का तो. यावेळेचा फटका फसला.
ही 5वी विकेट मिळेल का? क्षेत्ररक्षक पोहोचतोय, झेल टिपलाय विवेक शेलार. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या वेळेला त्याने 5 विकेट घेतलेल्या आहेत. अफलातून कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून मान्सून ब्लास्ट मध्ये मोठा ब्लास्ट विवेक शेलारने केला. 5 विकेट हॉल और उसके साथ कुल मिलाकर 15 विकेट भी उनके हो चुके हैं. क्या गेंदबाजी की है, बेहतरीन गेंदबाजी. श्री पर बहुत कुछ निर्भर था, मगर यहाँ श्री को भी वापस लौटना पड़ा. अच्छी लेंथ पर इस गेंद को किया था, वहां से सामने की तरफ खेलने का प्रयास था, मगर थोड़ा चूक गए. और अच्छा कैच पकड़ा है सुहास पवार ने, अच्छा कैच पकड़ा है. विकेट का पतन. ऍक्शन रिप्ले. या गोष्टीची आवश्यकता होती का? कारण एक षटकार जर आपण ठोकलेला आहे, विवेकचा हा शेवटचा षटक आहे, त्याच्या स्पेल मधला मोठा फटका खेळायला गेला आणि हे सेलिब्रेशन खूप काय सांगून जात आहे. 5 विकेट त्याने मिळवलेले आहेत. 5 विकेट मिळवणं, तेही 2 वेळेला एका स्पर्धेमध्ये. मान्सून ब्लास्ट पहिल्या मॅच मध्ये 7 हा पहिला विकेट जो आपण लोअर फुलटोज वरती लेग बिफोर बाद झालेला पाहायला मिळाला. ही दुसरी विकेट होती, जिथे मात्र गली रिजन मध्ये हा झेल टिपला गेला होता. हा दुसरा फलंदाज. हा तिसरा विकेट जी कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. हा चौथा विकेट वसीम कन्नड जो लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद झाला. आणि तदनंतर ही 5वी विकेट श्रीनिवास मोरिया ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात लिडिंग एज वरती आउट झालाय. कुणगावचे माजी उपसरपंच अनिकेतजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. चांगले क्रिकेटपटू सुद्धा आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. कुमारजी आपलं देखील. प्रणय कोळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती त्याचंही स्वागत चांगलं होत असताना पाहायला मिळालंय. विवेक या स्पर्धेमध्ये विवेकने अद्भुत कामगिरी केलेली पाहायला मिळाली. सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्याने बनवलेल्या त्या अफलातून 16 धावा ही महत्वाच्या राहिल्या होत्या. सातत्याने चांगली कामगिरी तो करतोय. 33 ला 8 आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज. हा बॉल डाव्या यशीवरती पाहायला मिळालाय, जो इथून पंचांकडून पाहिलं जाईल. बॉल शरीरावरती ब्रश झालाय. प्रणय कोळी खर तर त्याचं कौतुक करायला हवं, कारण प्रांजल मनाने त्याने कबुली दिली की बॉल शरीरावरती आढळलेला आहे. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. बॉल त्याच्या शरीराला ब्रश झाला आहे, त्याने कबुली दिलेली आहे. डॉट बॉल येत असताना मला मिळतात अपलकावरती 33 ला 8. या वेळेचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर होता. हे षटक केवळ खेळून काढायचा आता त्याकडेच कल पाहायला मिळतोय, कारण या गोष्टीकडे महत्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या. कारण 3 षटक 20 धावा आणि 5 विकेट विवेक शेलारने या स्पर्धेमध्ये आणखीन एक कीर्तिमान रचलेला पाहायला मिळतोय. अगदी शेवटची सामना या स्पर्धेतला फायनलच्या मॅच मध्ये 20 धावा आणि 5 विकेट त्याने मिळवल्या. त्याचा हा ड्रीम स्पेल तुम्ही स्क्रीन वरती पाहताय. त्याला काय गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिला. 33 ला 8 आहेत. तीन षटक त्याने हाताळले. 13 डॉट बॉल टाकलेत. 20 धावा खर्च केल्या. 5 विकेट मिळवली आणि इकॉनॉमी पहा, खरं तर 6 धावा 6.67 इकॉनॉमीने गोलंदाजी केली. विवेक स्क्रीनवरती तुम्ही पाहता. भाई 11 बोनकोडे संघाचा कर्णधार, लीडर आणि नीडर अंदाजामध्ये त्याने कामगिरी केलेली आपण पाहिली. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण पाटीलला इन्व्हाइट करण्यात येत आहे. अकीब स्ट्रायकर इनवरती आहे. लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्यात आला. 9वा फलंदाज 33 यावरती धावसंख्येवरती बाद. काफी अच्छी गेंदबाजी हो रही है. 9वां झटका या लगता हुआ. थोड़ा सा रुक कर खेलने का प्रयास हर एक बैटर को करना चाहिए था, वो इस पारी में नहीं देखने मिला. हालांकि पिछले मैच में अच्छा खेले रॉयल वॉरियर्स सिफा स्ट्राइकर. इस मैच में जल्दबाजी हुई और सभी बैटर्स ने वो जल्दबाजी की है. इसके कारण 9 विकेट वापस लौट चुके हैं. अभी कुछ चमत्कार ही इस मैच को आगे लेके जा सकता है. परंतु ही गोष्ट तेवढीची खरी आहे ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. आज विवेकचं नाव सातत्याने घेतलं जात आहे. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये घेतलं जाईल. त्याचं कारण आहे त्याचं प्रदर्शन. कारण पाटीलने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे.
विवेकशी चर्चा करतोय. विवेक कदाचित हेच म्हणाला असेल की तुझ्यासाठी आणखीन एक विकेट ठेवली आहे मी. 9 फलंदाज बाद झाले, 33 धावा फलकावरती आहेत. काय प्रदर्शन झालंय, लाजवाब कामगिरी गोलंदाजांची. शेवटची विकेट फकीरा, शेवटचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. बॉल जो दिशाहीन पाहायला मिळाला, अवांतर धाव येते. फलकावरती 34 आहेत. फकीरासाठी 10 बॉल वेगाने टाकला, जो अगदी बाहेर निघणारा पाहायला मिळाला होता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू, यावेळेस बॉल उसळी घेणारा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आणि खीण एक चेंडू जो मात्र इथून मात्र निर्धाव स्वरूपात येत असताना पाहायला मिळालाय. काय कामगिरी केली आहे गोलंदाजांनी, 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेचा बॉल उसळी घेणारा इथूनही पाहायला मिळालाय. टप्पा अचूकतेने इथे मात्र गोलंदाजी होतीये. यावेळेचा बॉल देखील बाहेर निघणारा, वळण घेणारा इथून पाहायला मिळालाय. चौतीस धावा फलकावरती आहेत. 9 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवट अद्याप 3 बॉल बाकी आहेत. शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हलक्या हाताने ऑन साईडला खेळलाय, बॅकलिफ्टला खाली आणलं. सिंगल इथून मिळेल. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं पसंत करतोय प्रणय कोळी. कारण मागील मॅच मध्ये त्याने चांगले स्ट्रोक खेळलेले पाहायला मिळाले होते. षटका चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. आणि आता संघाला आवश्यकता आहे सन्मानजनक धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्यासाठी. हे प्रदर्शनी महत्वाचं राहील. 35ला 9 आहेत. या वेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. बॉल अवांतर आहे. एक्स्ट्राची रन्स येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने 36 बनलेले आपण पाहत आहोत. 9 फलंदाज बाद झालेत. एका मागोमाग एक केवळ फलंदाजांनी हजेरी लावली. रॉयल वॉरियर्स सारखे लढले नाही. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. रॉयल वॉरियर्स शिपा स्ट्रायकर या टीमला आपण पाहिलं. इथून एक सिंगल येते. 37ला 9 आहेत. 6व्या षटकातील शेवटचा बॉल येणं बाकी. दोन बॉल वाईड आलेले पाहायला मिळाले होते. 2 सिंगल आल्या, 2 डॉट बॉल, 1 विकेट. अद्याप 1 बॉल येणं बाकी आहे या षटकातील. आणि गोलंदाज पुन्हा एकदा करंट बाहेर निघणारा, अतिरिक्त बाहेर निघाला. बॉल अवांतर धाव येते. जास्तीची उसळी प्राप्त झाली, टर्न प्राप्त झाला खेळपट्टीवरून. आणि त्यामुळे की काय या अवांतर धावाही आपण पाहत आहोत. चांगला टर्न इथे प्राप्त होत असताना करण पाटील आपण पाहतो. 38ला 9. उसळी घेणारा बॉल स्क्वेअर कट केला. पिश होता, पनिश केलाय. स्वीपर कव्हरला. रन मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फकीराने ठोकलाय चौकार. सहा षटकांचा खेळ इथून संपत असताना पाहायला मिळतोय. तब्बल धावा रॉयल वॉरियर्स शिफा स्ट्रायकर या संघाच्या 42 आहेत. 9 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. पुढील 6 षटकांसाठी मुख्य समालोचक म्हणून या पण आवाजामध्ये बदल करूया. द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आणि एक दमदार समालोचक अर्थात या पण चंद्रकांतजी शेट्टे सर आणि अगदी त्यांच्या साथीला प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज आपण ऐकूयात. अस्मिता टेक्सटाईल पार्क कोंडगाव भिवंडी या ठिकाणी हे भव्य दिव्य 70 स्पोर्ट्स दालन आपण स्क्रीनवरती पाहत आहे. धन्यवाद. जयेश भोसले सरांचा आवाज आपण ऐकत होतात. आणि माझ्या जोडीला प्रमोद शेडगे सर जोडले गेलेले आहेत. 9 विकेट माघारी परतल्यात. 42 धावा धावफलकावर आहे. फायनल मॅच आणि सिफा स्ट्रायकर रॉयल वॉरियर बॅटिंगसाठी, तर वायू 11 बोनकोडे यांना आपण पाहतो आहे गोलंदाजीसाठी. स्वस्तिक म्हात्रे, कौस्तुभ म्हात्रे यांना आपण इकडे पाहतोय खरे. आणि आले कौस्तुभ आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी घेतलेली विकेट.
या स्पर्धेतील फायनल मॅच मध्ये एक निश्चांकी धावसंख्या पाहायला मिळाली. 42 धावा धावफलकावर आहेत आणि जिंकण्यासाठी पाहिजे 43 धावा. सुपर बॉलिंग, क्या बेहतरीन गेंदबाजी करते हुए नजर आए हर एक गेंदबाज। उसमें स्पेशल स्पेल रहा विवेक शेलार का। शानदार शानदार गेंदबाजी, धैर्य की परीक्षा थी रॉयल वॉरियर्स शिफा स्ट्रायकर्स की। सध्या आपण पाहत आहेत मॅच समरी, हाफ मॅच समरी। सौरभ 12 वर, त्याच्या व्यतिरिक्त मोहित 0, अमय 0, 08101915 या धावा आहेत। टोल फ्री नंबर नाहीये। 42 ला 10, एक्स्ट्रा 5 आल्या आणि विकेट जर आपण पाहिली, विवेक शेलार प्रभावित मारे केले, तिखट मारे केले। 3 षटक, 20 धावा, 5 विकेट, हॉल ऑफ 5 विकेट। व्हाट अ बॉलिंग परफॉर्मन्स। 6.67 इकॉनॉमी। आर्यन भोईरने 2 षटक, 13 धावा, 2 विकेट। त्यानंतर करण पाटील 1 विकेट, 1 ओव्हर 9 रन। कौस्तुभ मात्रे 1 विकेट कॉन्ट्रीब्युशन केलं आणि तेवढीच चांगली फिल्डिंग सुद्धा राहिली। अभिने सुद्धा, अभि डीजे यांनी सुद्धा खूप चांगल्या आमच्या आवाजाची काळजी घेतली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे। 72 बॉल मध्ये 43, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव सध्या आपण पाहत आहेत। आणि ही हायलाइट्स विवेक शेलारचे जबरदस्त मात्र स्पेल पाहायला मिळाले, तिखट मारे, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल बॉलिंग। या वेळेला आपण पाहिलं मोहितला सुद्धा थांबवलं परिपूर्णता। त्यानंतरचा हा फटका हलक्याच्या हाताने खेळण्याचा बिलाल शेखच्या हातामध्ये। त्यानंतरचा बॉल अगदी मिडल स्टंपला सापडण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु फ्लिक केलं होतं त्या बॉलला। सौरभ सिंगच्या बॅटमधून तो चौकार आला। सुरुवात चांगली त्यानंतर झाली होती, परंतु त्यानंतर पार्टनरशिप बिल्ड झाली नाही आणि हा डायरेक्ट हिट, क्या बात है, काय अप्रतिम थ्रो केला होता। त्यानंतरचा हा बॉल, सौरभ सिंगचा मात्र हा फटका फसला होता आणि तिथे फिल्डर आले, फिल्डरने कोणतीही चूक केली नाही। आयुब शेख हा सरवडवलीचा वंडर बॉय। त्यानंतर आपण पाहिलं तर हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त गॅप मध्ये ढकलून दिलं, स्टील केलं होतं। 2 फिल्डर धावले, परंतु बॉलने रेस जिंकली। आणि त्यानंतरचा फटका राज गोटनकरचा पाहायला मिळाला। ऑफ ड्राईव्ह चांगला होता, ऑन द राईज खेळला गेला होता आणि हा चौकार आल्यानंतर थोडीशी आशा उमेद जागली होती, परंतु त्यानंतर आपण पाहिला हा विकेट आपण पाहू शकता। काय गोलंदाजी राहिले विवेक शेलारची, सुपर। आणि ते अपील केल्यानंतर मात्र फलंदाज बाद होताना। त्यानंतर आपण पाहत आहेत ऑन साईडला घेऊन काढलं, विकेटचा फायदा चांगला उचलला होता आणि त्यानंतरचा हा फटका आला। त्यानंतर विवेक शेलारने पुन्हा एकदा कमबॅक केलं, पुन्हा एकदा कमबॅक करत असताना फिल्डर त्या ठिकाणी आले आणि इथे चांगला कॅच कॅरी करत असताना सुहास पवारला आपण पाहिलं, मॅग्निफिसंट कॅच। करण पाटीलचा हा बॉल आणि या वेळेला इनसाइड आउटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली, तिथे फिल्डर पुन्हा एकदा सुहास पवार आले, कॅच कॅरी केला, गुड कॅच। आणि त्यानंतरचा हा स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकफूट पंच केला होता, चांगला फटका पाहायला मिळाला वकिलाच्या बॅटमधून। आणि त्यानंतर आल्या आल्या कौस्तुभ मात्रेने मात्र जलद गतीचा हा बॉल, वेगवान, यष्टांचा वेध घेतला, त्रिफळाचित करत असताना आपण पाहिलं आणि पहिल्या डावाला पूर्णविराम लागला। 42 या धावसंख्येवर सर्व बाद। 43 जरूर आपण पाहत आहेत लक्ष समोर ठेवण्यात आलंय। 70 लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करू इच्छितो। अगदी चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात। ते आपण पाहतायत 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, आकाश जांगीड आणि बिलाल शेख ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना ती नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळाली। 11 बोनकोडे टीम संपूर्ण खुश असतील, त्यांचे जे मालक आहेत ते मात्र खुश होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 11 बोनकोडे टीम जे विवेक शेलार कर्णधार आणि स्वप्नील नाईक जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, अप्रतिम खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर। तर एका साईडला आपण पाहत आहेत रॉयल वॉरियर्स शिफा स्ट्रायकर्स टीमचे वसीम कन्नड अँड एका साईडला पाहायला मिळत आहेत फिरोजी, यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल। यस, इम्पॅक्ट प्लेयर आकाश जांगीर यावेळेला इम्पॅक्ट प्लेयर येत असताना पाहायला मिळत आहेत करण पाटीलच्या जागी। थँक्यू व्हेरी मच सदिक राजापूरकर सर। आणि इथे मात्र आपण पाहिला तर इम्पॅक्ट प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय जो इरफान आलाय आणि सौरभ सिंगच्या जागी। यस, थँक्यू व्हेरी मच।
तर चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा थोडा वेळ कॉमेंट्री बॉक्समध्ये जयेश भोसले सर जोडले गेलेत. काय म्हणतील, 2 दिवसाचा अनुभव कसा शेअर करतील आपण? तर एक दमदार असा सोहळा जो मात्र शेवटाकडे निघालेला पाहायला मिळाला. खूप साऱ्या आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून मान्सून ब्लास्ट हे चौथं पर्व या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. आणि ज्या पद्धतीने ज्या प्रकारे जो खेळ पाहायला मिळाला, अर्धशतकं पाहायला मिळाली, शतक एक पाहायला मिळालं, फायफर पाहायला मिळालंय, विकेट हॅट्रिक पाहायला मिळालं. जे एका स्पर्धेमध्ये जे हवंय ना ते सर्व काही ऑल इज वेल अशाच गोष्टी आपण पाहिल्यात ज्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. खरं तर हे चौथं पर्व आहे या स्पर्धेचं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा या तिसऱ्या पर्वामध्ये मला जुडता आलं. आणि एक दमदार सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून जो मात्र शेवटाकडे आता निघतोय. विजयासाठी अजूनही 43 ची आवश्यकता आहे. उत्तरार्ध बाकी आहे. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू येणं बाकी आहे. त्यामुळे जरूर आपण या इथे कडवं संघर्ष निश्चित पाहायला मिळू शकतं. इरफान आला, इरफान शेख गोलंदाजी मार्कमध्ये, आकाश जांगीड आणि त्याच्या साथीला बिलाल शेख. रनचं यावेळेला टार्गेट सेट केले गेले. पहिलाच बॉल होता, हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर डेफिनेटली मेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि जरी कमी स्कोर असला ना तरी सुद्धा यावेळेला चांगल्या पद्धतीने रणनीती आखली गेले की अंडर प्रेशर बॅटिंग करायची नाहीये. पहिल्या बॉलपासून दबाव वाढवायचा आहे आणि त्यामुळे आपण पाहतायत वायू 11 बोनकोडे टीमचे 2 सलामीवीर ज्यांनी खूप चांगलं आतापर्यंत खेळ साकारला गेलाय. संध्याकाळचं सत्र सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव मैदानात. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, फिल्डर येतील त्याला बीट केलाय आणि सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. खणखणीत चौकार, गुड शॉट आकाश जांगीडच्या बॅटमधून 4 रन. आकाश आणि आकाश इस बल्लेबाज ने इस टूर्नामेंट में, इस प्रतियोगिता में अच्छी बल्लेबाजी की है. जिस तरह से मौके मिले, मौके जब तक जग मिले तब तक चौके उन्होंने जड़े. इस गेंद को भी सीधा सीमा रेखा के बाहर भेज दिया. 6 रन मिले, रन्स बने 6, 4 रन के बदौलत 6 रन बन चुके विदाउट लॉस. पुन्हा एकदा जागा बनवली आणि बॉलला जागा दाखवली. बॅकफुट पंच करताना पॉवरफुल फटका होता. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी मान्सून ब्लास्ट या वेळेला चौकार. एक्शन रिप्ले स्क्रीन पे हम देख रहे हैं. स्क्वायर कट करने का मौका मिला, ज्यादा से ज्यादा विट मिली थी उसको. अच्छी तरह से प्लान को एग्जीक्यूट कर रहे हैं आकाश जांगीड़. रन मिले 4, 2 चौके उनके बल्ले से अभी तक आए हैं. स्कोर कार्ड के ऊपर 10 रन विदाउट लॉस. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळत असताना चांगल्या फटक्याला एक्झिक्यूट केलंय आणि सरळ बॉल मात्र पुन्हा एकदा जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. स्पेक्टॅक्युलर लगातार हा तिसरा चौकार पाहायला मिळतोय आकाश जांगीडच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग करत असताना 83 रन त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या आणि ते सातत्य, तीच कन्सिस्टन्सी पाहायला मिळते. परफॉर्मन्स इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तो क्लास सध्या दाखवत असताना आकाश जांगीडच्या बॅटमधून हा तिसरा लगातार चौकार. 14 रन झालेत. क्लासी बॅटिंग. यावेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना इनसाइड आउट, खूप चांगला फटका. पुन्हा एकदा चौकार येत असताना लगातार हा चौथा चौकार येतोय. गुड शॉट. 4 गेंदे, 4 गेंदों पे 4 चौके यहां से आई हुए हैं. जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं आकाश जांगीड़, जल्द से जल्द ये मुकाबले को खत्म करने का प्रयास. ये फाइनल की मैच है और फाइनल के मैच में भी आकाश जांगीड़ की बैट ये रनों की बरसात करती हुई. चांगला बॉल फिरवला होता, थोडासा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी, सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. इरफानचं हे महाग षटक. पहिल्या बॉलवर 2 आणि लगातार 4 बॉलवर 4 चौकार येताना पाहायला मिळाले. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. शेवटचा बॉल आपण पाहिलात, ऑफ कटर बॉल होता, आतमध्ये वळणारा बॉल.
स्वप्निली नाईक साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये वायू 11 बोनकोडे या संघाला आपण पाहत आहोत. 18 धावा दापलकावरती बनलेल्या आहेत आणि जिथे मात्र आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. सुरुवात चांगली झाली आहे पहिल्या षटकामध्ये. हलकेश हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. वायू 11 बोनकोडे टीम सध्या खूप स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपण पाहू शकताय. जबरदस्त बॅटिंग करत असताना 19-0. स्वप्नीलजी नाईक साहेब खुश असतील ज्या पद्धतीने आपण पाहतायत. लालू शेट्टी या नावाने जास्तीत जास्त पसंती संघ मालक आहेत आणि या सगळ्या खेळाडूंच्या वर ते खुश असताना पाहायला मिळतात. ऑन साईडला फुलटॉस बॉल होता, पनिशमेंट दिली आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 रनसाठी चौकार. फटका खेळला अप्रतिम. त्यावेळेला आपण पाहतायत फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला मात्र जैसी गेंद वैसी नसीहत चौकार आला. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. 23 रन, 23 रन, 20 रनची आता आवश्यकता आहे. चांगली सुरुवात. फकीराचा हा बॉल ह्या वेळेला ऑन साईडला खेळत असताना आपण पाहताय स्लोवर 1 बॉल होता, थोडासा थांबून आला होता. आकाश ऑलरेडी मात्र बॅटचं फेस क्लोज झालं होतं आणि शेवटच्या मोमेंटला फक्त दिशा दिली बॉलला. शॉट मिडॉन पुढे आहे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेले. एका साईडला आपण पाहिलं वसीम कन्नड अँड फिरोज खान साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. तो स्वप्नीलजी नाईक, लालू शेठ साहेबांचा संघ आपण पाहू शकाल. यावेळेला ऑन साईडला कंट्रोल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर राज गोटनकर पुढे सरसावतील आणि पाहता पाहता 1 रन बिलाल शेखच्या बॅटमधून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर वायू 11 बोनकोडे या टीमची 25 वर जाऊन पोहोचले गेले. 25 धावा. वरुण एस पाटील फाउंडेशन प्रेझेंट मान्सून ब्लास्ट. अगदी मात्र या वेळेला अंतिम लढत, अंतिम सत्र. हलकेश हाताने डिफेन्स दाखवण्याचा प्रयत्न केला होता, सन्मान देण्याचा प्रयत्न केला आकाश जांगीरने. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर चांगला बॉल डिलिव्हर्ड झालाय. गुडलेन स्पॉटवरून थोडासा हलकासा, मात्र यावेळेला उसळी घेणारा पाहायला मिळाला. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या वायू 11 बोनकोडे या टीमची 25 या धावसंख्येवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर. राकेश प्रतिष्ठान गोटिवली अँड MS 11 गोटिवली आयोजित संदीप नाईक प्रतिष्ठान ट्रॉफी पुढे सरसाव यावेळेला पाहायला मिळेल. बिगुल वाजलंय आणि इथून मात्र डिफेन्स दाखवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चांगली गोलंदाजी. काय म्हणतील जयेश सर? फायनलच्या मॅच मधलं एक चांगलं प्रदर्शन आपण पाहत आहोत, कारण फलंदाजी चांगली होतीये. खरं तर एक लो स्कोरिंग मॅच आहे. अंतिम सामना जसा व्हायला होता तसं झालं नाही. 43 चालू असणारा पाठलाग आणि अगदी त्याचमुळे की काय सातत्याने आकाशने चांगले स्ट्रोक केलेले पाहायला मिळाले. सुरुवात जशी केली होती त्याने गॅप मध्ये स्ट्रोक केले, अपिश बॉल त्यांना पनिश केलं, स्क्वेअर कट केला, ड्राय केलं, कव्हर ड्राईव्ह, अगदी लॉंग ऑफला ऑफ ड्राईव्ह देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 25 धावा दाबलकावरती बनलेले आहेत. 25 ऑन दी बोर्ड. विजयासाठी अगदी छोटंसं लक्ष. वसीम कन्नड गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळतात. वसीम स्वतः येत आहेत आता गोलंदाजी मार्कवर येताना. 18 रनची आवश्यकता 60 बॉल मध्ये. बिलाल शेख सध्या आपण पाहू शकतायत बॅटिंग स्टान्सवर. शॉट ऑफ लेंथ बॉल. या वेळेला मात्र वेट अँड वॉच केलं, हुक केलं. 6 धावात बुक करत असताना बिलाल शेखच्या बॅटमधून एक अप्रतिम षटकार. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये इथे बिलालच्या बॅटमधून पाहायला मिळते. आज या मान्सून ब्लास्ट 2026 मध्ये श्रेष कदमने गोलंदाजी केली. फरदीन काझी आणि आता वसीम कन्नड. पुन्हा एकदा मात्र हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली गेले. आपल्या पार्टनरला सुद्धा मात्र हे एन्जॉय करता यावं, इथून डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. श्रीनिवास पुढे सरसावले गेले होते. सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या वायू 11 बोनकोडे या टीमची 32 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. 10 बॉलमध्ये 23 रन आकाश जांगीरच्या बॅटमधून. यावेळेला ऑन साईडला पुल केलंय आराम के साथ, मात्र या वेळेला चेंडू निघून जाईल. लहान मुलांच्या स्वागतासाठी चौकार येईल. गुड शॉट. 36 रन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. वसीमचा हा बॉल. वसीम सुद्धा एन्जॉय करतायत गोलंदाजीवर, परंतु इथे शॉट ऑफ लेंथ बॉल आणि शॉट ऑफ लेंथ बॉलला थारा नाहीये. 36 ला 0.
आता विजयासाठी 7 रनची आवश्यकता. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी हा बॉल वाईड होईल आणि वाईडने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. वायू 11 बोनकोडे टीम सध्या मात्र या वेळेला संघ मालक खुश असतील. स्वप्नीलजी नाईक साहेब, लालू शेठ साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विवेक शेलार सध्या कर्णधार पद कसं असावं, कर्णधार कसा असावा, तो सर्व खेळाडूंना घेऊन चालणारा असावा आणि तेच केलं आतापर्यंत. इथून ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र विरकावून दिलं गेलं. शॉट ऑन फुल केला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खणखणीत चौकार, गुड शॉट. आता विजयासाठी जवळजवळ 2 रनची आवश्यकता. 2 रनची आवश्यकता आहे. बॉल ज्या पद्धतीने फेकून झालेत ते आपण पाहिलं. वसीमच्या हातखंडामधून 4 बॉलचा खेळ झालाय. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथून मात्र आपण पाहताय डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. 1 रन कंप्लीट होईल का? आणि यस, डेफिनेटली 1 रन कंप्लीट झाले. मात्र स्कोर आर लेवल. विजयाचा सुगंध दरवळत असताना मान्सून ब्लास्ट सीझन 4चा या वेळेला विजेता ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय वायू 11 बोनकोडे टीम. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन स्वप्नीलजी नाईक साहेब, लालू शेठ साहेब आणि कॅप्टन विवेक शेलार. तर एका साईडला गोड कौतुक तेवढंच असेल रॉयल वॉरियर्स शिका स्ट्रायकर्स टीमचं. विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतो बिलाल शेखच्या बॅटमधून. वसीम कन्नड अँड फिरोज खान यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. काय अप्रतिम चांगला स्ट्रोक खेळला आणि अशा प्रकारे चॅम्पियन्स बनलेत मान्सून ब्लास्ट सीझन 4चा. ही मॅच समरी आपण पाहताय. सौरभ 12, श्रीनिवास 9, राज गोटनकड 8, फकीरा 5 आणि विवेक शेलारने जी गोलंदाजी केली 3 षटक 20 धावा 5 विकेट, ऑल ऑफ 5 विकेट घेतले आणि खेळपट्टी अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडली. धैर्याची परीक्षा होती फलंदाजांची आणि त्यामध्ये सरस ठरले विवेक शेलार. आर्यन भोईरने चांगली कामगिरी केली, 2 विकेट घेतले, 13 रन 2 षटक. कौस्तुभ मात्रे 1 विकेट, करण पाटील 9 रन 1 विकेट 1 ओव्हरमध्ये. आकाश जांगीरने 32 धावा नॉट आउट खेळल्या 13 बॉलमध्ये आपण पाहिलं आणि बिलाल शेख 13 रन 5 बॉलमध्ये. अशा प्रकारे फकीरा, इरफान आणि वसीम फ्लॉप ठरले. वायू 11 बोनकोडे ऑन बाय 10 विकेट्स. मान्सून ब्लास्ट 2026चा मात्र यावेळेला आपण पाहत आहेत विजेतेपद पटकावलंय तो संघ आहे वायू 11 बोनकोडे हा संघ. स्वप्नीलजी नाईक साहेब, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल. तत्पूर्वी जाऊया आपण चंदू शेट्टी सरांकडे. धन्यवाद.